मस्त वाटतंय ना? तर तुला आपण असेच कपडे आता घेऊया, म्हणजे धुवायची पण गरज नाही त्यांना. फिर मैं बोलूँ उसमें प्राइस में देना पड़ेगा आपको। हमको करोड़ेगा तो देगा ना बाबा, हमको करोड़ना ही चाहिए। ये वाटर प्रूफ तो नहीं लग रहा है। है वाटर प्रूफ, ये देखो, ये ऐसा तो चाहिएगा। यार देखो यार, अंदर पानी नहीं जाएगा जरा सा भी। मला वाटलं छोटा असेल, मोठा आहे। नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। 15 दिवसांनी हा व्लॉग येतोय आणि उद्यापासून जरा जिमची तयारी करतोय, म्हणजे जिमला वगैरे जाणार आहे उद्यापासून। तर काल पूर्ण वर्षभराची फी भरून आलो आहे आणि बघू आता किती दिवस जातोय। मागच्या वेळी पण 3 महिन्याची फी भरली, त्यातले 15 दिवस पण नाही गेलो, कारण दर 15 दिवसांनी कुठेतरी जायला लागायचं, काम यायचं, त्यामुळे ते राहून जायचं। आणि आता थोडं माझं जॉबच थोडं स्ट्रिक्ट झाल्यामुळे मला जायला नाही मिळत आहे, त्यामुळे मी जास्त करून आता मुंबईतच असणार आहे। त्यामुळे पहिले आता जिमची फी भरली, काल पूर्ण वर्षाची फी भरली आणि आता 2 महिन्यांनी गोविंदा येतोय, त्यामुळे थोडा 2 महिने तर व्यवस्थितच करेन हे माहिती आहे मला। आणि आता जिमला फक्त कपडे घ्यायला जायचे आहेत, म्हणजे शॉर्ट्स, ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट वगैरे, पण त्यासाठी जातो आहे FSला। इकडे त्या दिवशी संकेत आलेला तेव्हा गेलेला आणि मस्त मस्त कपडे घेऊन आले, 200-250 पर्यंत टी शर्ट ट्रॅक वगैरे घेऊन आले आणि भारी होते एकदम। तर आता तिकडेच पुन्हा चालू आहे, आता मला बघूया, तिथे बार्गेनिंग खूप करावं लागते, तर बार्गेनिंग करूया। आणि बरोबर कृषिका प्रणाली आहे आणि बाहेर पाऊस जोरात पडतोय, तर पाऊस जोरात पडतोय। त्यानंतर तिथून आपल्याला कॅमेरा मार्केटला पण जायचं आहे, माझा कॅमेरा आहे 360, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आला आहे। त्यानंतर तिथून सगळं झाल्यावरती आज मी दिवसभर सुट्टीच घेतली आहे, त्यामुळे आज काही मला जॉबला जायचं नाही। आज शेवटचा महिना आहे आणि आज कृषिकाला पण शाळेला सुट्टी आहे। दर महिन्याच्या एंडिंगला सुट्टी असते कृषिकाला। आम्ही बाहेर जेवणार आहोत। हे इनीच ठरवलंय जेवायचं आहे ते बाहेर। मला आता कुठे जास्त नेत नाही, आज सुट्टी घेतली म्हणून चाललोय, आता मी घरीच असते, सगळ्यांना माहिती माझ्या ब्लॉगमध्ये। त्यानंतर आज संध्याकाळी सगळं झाल्यावरती जाणार आहे क्रोमामध्ये, तिकडे मला घ्यायचं आहे एअर प्युरिफायर घ्यायचं आहे, म्हणजे हवा शुद्ध करणारं एक यंत्र असतं, मशीन असते एक, ती घ्यायची, म्हणजे घरात वगैरे आपली जी धूळ जमा होते ना, ती पूर्ण ती खेचून घेतं आणि थोडीशी शुद्ध हवा मिळते। त्यामुळे जेवढा वेळ घरात असू तेव्हा शुद्ध हवा भेटेल, बाहेर काय आपल्याला पोल्युशनच असतं। 5,000 पासून स्टार्टिंग असते, 5 ते 35,000 पर्यंत ती मशीन मिळते। तर आता आपला घराचं त्यांना सांगूया, मी 2-3 मशीन बघितलेत, घराचं जर माप सांगितलं की तसं घेऊ त्यांच्याकडून की कोणती बेटर पडेल आपल्याला, आणि थोडी बजेटमध्येच घ्यायचा विचार करतोय। आणि त्यानंतर आपले ब्लॉग्स मराठीतच येणार आहेत, कारण मध्ये 2-3 ब्लॉग मी हिंदीमध्ये ट्राय केले आणि व्ह्यू पण चांगले चाललेले, कमेंट्स येत होत्या, पण जास्त करून कमेंट्स आपल्या मराठी लोकांच्याच होत्या की मराठीतच बनव, ते चांगलं वाटतं आहे असं तसं करून। त्यामुळे प्रणाली पण बोलली मराठीतच बनव, मराठीच आपलं चांगलं वाटतं आहे। आणि मेन हिंदीमध्ये यासाठी होतं की थोडा पॅन इंडिया कवर करायचं होतं, म्हणजे बाहेरच्या लोकांना पण समजेल वगैरे, असं काहीतरी प्लॅन होतं। पण ठीक आहे, तर मराठीमध्ये आपण कम्फर्टेबल आहे, तर मराठीतच आपण ब्लॉग्स कंटिन्यू करूया। ते मटेरियल कसं आहे? वो जो पंचों का कैसा है वो मटेरियल? पतला पतला मतलब फटे जैसे वो 50 रुपये वगैरह आता है वैसा वाला नहीं है ना जो फटेगा? सिल्क है देखो, डबल कोटिंग, ये वन पीस है। तर प्रणालीचा रेनकोट हरवलाय, मागच्याच वर्षी आम्ही घेतलेलं। नाही, मागच्या वर्षी नाही घेतलंय, मग त्याला 2 वर्ष झाली, कुर्ल्यावरून घेतला होता माझ्या। घरातच आहे पण हरवला सांगते। तो नाही, तो मी घेते, बरोबर आहे। ठीक आहे। किती याचे? ये 590 आहे, आपल्यासाठी 500. मी बोलू, मी तुझ्याकडे रोज येते, माहिती ते क्वालिटी चांगली येते, डबल कोटिंग मटेरियल। तो सगळं घालून वगैरे बघितलं आणि बाहेर हा झीलचा लावलेला लेडीजचाच आहे आणि हा त्याच्यापेक्षा चांगला वाटतोय। तर बघ हा घालून आता असं वाटतं, मजबूत आहे, जाड आहे, दिसायला चांगलं वाटतंय थोडं। एकदाच काय तो होईल ना। ठीक आहे, घे। हे काहीतरी कमी कर। खरेदीला स्टार्टिंगच चुरावाटीपासून झाली। पहिल्या गाडीत पेट्रोल टाकतो, पूर्ण शेवटची गाडी ब्लिंक होते। मागच्या वीकमध्ये जो पोलादपूरवरून आलो आहे रिटर्न,
तो त्याच पेट्रोलवर आहे, म्हणजे पेट्रोलच टाकलं नाही त्यानंतर, आणि गाडी पण कुठे जास्त फिरवली पण नाही, त्यामुळे काही गरज लागली नाही पेट्रोल टाकायची. चला पेट्रोल वगैरे फुल केलं आणि निघालो. 30 मिनटं बरोबर पोचायला दाखवतो आहे. आणि पोलादपूरला जायच्या आधी ना रात्री गाडी लावली आणि दुसऱ्याची सकाळी येऊन बघतोय ना कुणीतरी गाडी पाडलेली, आणि पाडल्यामुळे एवढा पाड तुटला आहे त्याचा. तर आता हा आपण त्या मार्केटला मिळतो आहे का बघू पार्ट तिकडे लॅमिंटन रोडला, कारण पूर्ण लूक होता याच्यावरती आणि समोरून बघितलं तर एकदम डेंजर दिसतो तो लूक. तर आता फक्त मार्केटला जाऊन मिळतो आहे का बघू. काहीतरी 600 रुपयाला भेटलेला आपल्याला कुर्ल्याचा जो मार्केट आहे गाड्यांचा वगैरे, तिथून घेतलेला मी. आणि याच्यापेक्षा भारी अजून असतो, मिरर वगैरे असतो वगैरे, तो अजून भारी दिसतो याच्यापेक्षा. आणि तो लावल्यावर गाडीला ना तुला एकदम असा स्पोर्ट्स बाईकसारखा लूक येतो. तो कमीत कमी 4 ते 5 हजाराला मिळतो. तर 4 ते 5 हजार या गाडीसाठी खर्च करणं बरं नाही वाटत आहे मला, कारण गाडी माझी डायरेक्ट रस्त्यावरच असते आणि कोण नाही कोणतरी जाऊन त्याला हात लावणार, पाडणार. जसं हा 600 रुपयाचा होता म्हणून एवढं काही वाटलं नाही, पण ते 4-5 हजारवाला पडला डायरेक्ट आणि तुटला की मोठा नुकसान होईल. आणि त्याचे आत्ता तो मार्केटमध्ये आला आहे आणि जास्त त्याचे पार्ट पण अवेलेबल नाहीत, त्यामुळे मला आधी विचार होता तेच लावायचा. पण नंतर कधी दुसरी गाडी घेतली, गाडी नवीन असली तर मी लावला असता. तो विचार करतो आहे गाडी घ्यायचं नवीन 2 व्हीलर. बघूया, अजून ही कमीत कमी मला 5 वर्ष तरी यूज करायचं आहे. म्हणजे 5 वर्ष जरी गाडी यूज केली की आता 4 वर्ष झाली या गाडीला. 5 वर्ष जेव्हा कंप्लीट होतील त्यानंतर विचार करेन दुसरी गाडी घ्यायचं. आणि या फॅशन स्ट्रीटला ना कमीत कमी मी लहान असताना गेलेलो, म्हणजे एक 6वी-7वीला असेल ना तेव्हा लास्ट गेलेलो. ते पण पप्पा घेऊन जायचे कपडे घ्यायला त्यावेळी. आणि त्यावेळी त्या जीन्सचा रेट त्या म्हणजे 2004-5 साली तेव्हा जीन्स वगैरे याचाच रेटची लोक कमीत कमी 1200 रुपये सांगायची, 1200, 1000 म्हणजे. आणि ते बार्गेनिंग करून कमीत कमी 500-200वर त्यावेळी यायचे. तर अजून पण तसंच आहे, एवढं आवाढव्य रेट सांगतात, पण ते बार्गेनिंग करा, बार्गेनिंगची पॉवर असली पाहिजे. जीन्स जास्तीत जास्त ना 400-500पर्यंत तिथं घ्या, आणि टी शर्ट जर असेल तर 200-250, त्याच्यापेक्षा जास्त महाग घेऊ नका. कारण ते सांगताना ना तुम्हाला 1000-2000 वगैरे रेट सांगतील. आणि शेवटी लहान असताना गेलो, त्यानंतर डायरेक्ट आज चाललो आहे. आणि का जायचं नाही त्यासाठी हाच कारण आहे की हा एवढा रेट सांगायचे ना, त्यामुळे मग ते पुन्हा आपल्याला 1200 वरून 200-300 बोलायला लाज वाटायची. त्यामुळे जायचंच नाही तिकडे, की एवढं लांब जायचं. आणि ते थोडं मला लाज वाटायची की आयला कसं काय सांगणार, 1200 बोललं आणि 200 काय सांगणार आपण, असं ते व्हायचं. पण आता थोडा हिंमत करून चाललो आहे आणि प्रॉपर बार्गेनिंग करू आपण, कारण बार्गेनिंग नाही येत मला. त्यामुळे प्रणालीला बरोबर घेतलं आहे. तर ती थोडीफार तिला सवय आहे, मी काय कधी शॉपिंग करत नाही. म्हणजे माझे शूजपासून सगळे कपडे तीच घेते, म्हणजे तिच्याच सिलेक्ट करून आणते ती पूर्ण. म्हणजे शर्ट पण माझे जे काही कपडे, म्हणजे मी एकटा जात नाही, गेलो की तिलाच घेऊन जातो. मग ती सांगते हा बरोबर वाटतो आहे, हा व्यवस्थित वाटतो आहे, मग त्यानंतरच घेतो. मध्येच पाऊस येतो आहे, मध्येच ऊन येतो आहे. आता पूर्ण ऊन आलं आहे बाबा. एवढा वेळ थांबलो, आज बंदोबस्त आहे, कोणतरी येणार आहे, कोणतरी VIP वगैरे येणार असणार. आणि जेव्हा लहान असताना यायचो ना CSTला उतरायचो, कारण आमच्या इथून चुनाभट्टीवरून हार्बर लाईन पडते CST. चुनाभट्टीला पकडायचो आणि डायरेक्ट CSTलाच उतरायचो आणि इकडून तेवढं चालत जायचो पप्पांबरोबर आपला FSपर्यंत. मध्येच ते ब्रिज लागायचा, ब्रिजमध्ये सगळे विकायला असायचे खूप सामान वगैरे. त्यावेळी ती रॅकेट नवीन आलेलो मच्छरचं, ते असं वाजवून दाखवायचे त्याच्या. तर समोरच फॅशन स्ट्रीट आहे.
आता हे गाडी उचलायचं काम इकडं चालू आहे असं वाटतंय. इथं पेन पार्क कुठे आहे? नाही चालते ना इथं आयला, नाही तर उचलून न्यायचे. चांगले आहे अंकल, कैसे आहे ये प्राइस? 300. कुठल्या पुढच्या? तर ह्या ट्रॅक्स आवडल्यात मला. 300 रुपये बोलत आहेत. तर एकदा राऊंड मारून येतो पुन्हा पुढून, पण पुढे अचानक दुसरं आवडलं तर त्यामुळे ऑप्शनमध्ये ठेवतो. नाही चांगली वाढवली. कलर नाहीच ना. ये दिखाइए जरा ये कलर. हा कलर जरा बरा वाटतो ब्लॅक पेक्षा. चांगली वाटते. तर ही एक टी शर्ट आवडले, मस्त वाटते थोडी. कम करो. बरोबर, अगर अच्छा लगा मैं कम से कम 2-3-4 तो लूँगा. एक बार मैं डाल के भी देखूंगा ऊपर, चलेगा? नहीं क्या होगा, नहीं तो प्रॉब्लम होगा इसलिए. तर फायनली टी शर्ट मला आवडली आणि चांगली वाटते. ते प्रिंट पण चांगले, मॅसेज पण चांगले चांगली वाटते. हां, टाईट वाटते पोटाला. त्याच्यावर घातलंयच म्हणून ते वाटतंय. तो मैं लूँगा वो अगर आएगा तो. क्या बात तो ही आप ले लोगे, लेकिन मैं साइज वही दे रहा हूँ आपको. लेकिन मैं ट्राई तभी भी करके देखता हूँ. आप उसी से नाप लो ना जो पहने आप. थोड़ा छोटा देखा, ऐसे छोटा लग रहा है. एक धागे का ही बराबर फर्क नहीं आएगा उसमें. क्या बोले, एक धागे का बराबर भी फर्क नहीं आएगा पोटाला. हो, ते टी शर्टवर थोडंसं वाटतंय. कॉटन आहे का हे? हाँ कॉटन है. तर या 2 टी शर्ट घेतल्या. 300 रुपयाला एक मिळाले. शॉर्ट्स पण बघतो. ही शॉर्ट्स सिलेक्ट केले. 300 बोलतात, पण 200पर्यंत आले. टी शर्ट बघ यांच्याकडे कुठली दिसते का चांगली. म्हणून टी शर्ट माझी नजर तिकडेच गेली. येता त्याला चांगली वाटली ती प्रिंट कोपऱ्यातली. काही काढली का बघ, वरची कोपऱ्यातली बघ, क्रीम कलर तर प्रिंट आहे बघ. साईज तीच आहे का चेक करा. कॉटन आहेत ना. माडे दाखव बघू. एवढी पाहिजेत, बरोबर आहे एकदम. त्याला 2 शॉर्ट्स पण घेतल्या आणि 450ला 2 मिळाल्या आणि चांगली क्वालिटी आहे. जिममध्ये घालायला बऱ्या पडतील ते. पातळ आहे. कॉटन आहे ते. पातळ किती आहे ते. त्यानंतर प्रणाली मागे बसते ना, तेव्हा कॅमेरा वगैरे सगळा हातात असतो आणि कृषिका पण असते. मग जेव्हा शूट करायचं असतं तेव्हा सगळं मॅनेज होत नाही. मग एक बॅग घ्यायचे, म्हणजे जी पटकन जेव्हा शूट करायचं असेल बॅगेतून चैनीतून काढू शकतो, शूट करून पुन्हा ठेवू शकतो. ती चांगली वाटते. मोठी वाटते की सिस्टम आएगा, चार्जिंग का पिन आएगा, वाटर प्रूफ आएगा, उसमें आएगा. वीडियो बना रहे हो. तर माझ्यासाठी साईड बॅग बघतोय, पण मोठी वाटली. छोट्या बऱ्या होत्या, तर यालाहीच आवडली. यूट्यूब पे डालते यूट्यूब पे तेवढं सामान राहणार आहे. तुझ्या बॅगेत जेवढी जागा आहे तेवढं सामान राहील ना. हां, तेवढं तर आहे ना. देखो इधर भी पॉकेट है, 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 सामने भी पॉकेट है. तुम्हारा कैमरा वैमरा सब इसमें आ जाएगा. आता लगेच बोलतो कॅमेरा आ जाएगा.
ये होशियार है भैया। फिर मैं बोलूँ उसमें प्राइस में देना पड़ेगा आपको। हमको परोड़ेगा तो देगा ना बाबा, हमको परोड़ना ही चाहिए। ये वाटर प्रूफ तो नहीं लग रहा है मेरे अरे वाटर प्रूफ, ये देखो, को। ये ऐसा तो जाएगा। इधर देखो, अंदर पानी नहीं जाएगा जरा सा भी। साईडला लाव अशी. डाल सकते हो। हा, ठीक आहे एवढं घातलं. हां म्हणजे काय की बाहेर जायचं मग ते नाही घालायचं, फिरत नाही पाहिजे, कळलं का? हां हो चांगली वाटते. चला. थँक्यू. चला. कुठून हॅलो हाय कुठून आलं तुम्ही? आम्ही बाबंडोंगी पुलवानोड ओके नवी Hello. मुंबई. हां नवी मुंबई. ये देखो लोक हो गया. थँक्यू छान आम्ही वाटतं. बघतो की नाही. थँक्यू. आता रेसिपीच्या पण टाकता ना हो तुम्ही? हो हो. किती में दोगे वो? कितना देंगे आप? आप बोलो पहला. 650 बोला था. हॅलो 650. चला बाय. वर्ष झालं महिंद्रा कंपनीत लागलो ना, त्याच्यामुळे सगळं सोशल मीडिया बंद आहे. बंद झालं, ओके. हा ना. बोलो दादा, तुम्ही बोलो. पण लक्षात लक्ष नाही देत आलं. नाही. पुढे गेलो मग लक्षात आलं. अच्छा. मी जे उलट याच्यापेक्षा कमी बोलणार. 500 करो. अरे नाही दीदी मैं 300 ही बोलने वाली थी. या ये आधी जाऊ कधी. खूप रेसिपी बनवले महिन्यांची. थँक्यू चल बाबा. चला बॅग घेतली ही काहीतरी 400 रुपयाला मिळाली आपल्याला आणि चांगली आहे म्हणजे वॉटरप्रूफ पण आहे. हां तुलाच घालायचं तर तूच यूज करणार. मला टॉप पाहिजे. चलो हिजा बघा काय चालू आहे. हे रस्त्यावरची पानं गोळा करून त्याची ना होडी बनवते. अगं हे घाणीचं पाणी आहे, शीचं पाणी त्यात हात घालते. पावसाचं नाही ते लोकांनी शी केले सू केले ते पाणी येते हात काढ, हाताला फोडे येतील. चला आता तो देणार देतच नव्हता. आता जर इंजेक्ट ठेवला होता. 300 नाही चल पुढे चल. हां हे घ्यायचं होतं, तो 950. 950. हे पाणी उडणार त्याच्या अंगावर लोकांच्या. ये 750 का लग रहा है. देने का बोलो. हिनं हिच्या पायावर काल पोलपट पडलं ही सारखी दाबते. हिला दुसरी कामं नाही, ती असं टाइमपास करत बसले. केवढा आहे ना घर पकड. बरोबर आहे. हे अजून एक फॉलोअर्स मिळाले आणि छान वाटलं. सगळे रायगडचे आहेत. इकडे काय जॉबला तुझ्या घरी मग फिरायला झालं आहे तेवढ्या लांब. ओके पावसात ना. चला थँक्यू छान वाटलं भावांनो. ब्लॉगमध्ये याल तुम्ही. चला बाय 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 बाय. यांची बॅग मला पण नेता येईल कधीतरी ती. म्हणूनच घेतली आणि मला पहिले पे करायला लावले. अरे हिला चप्पल घ्यायची आहे. जिमला मला नाही वाटत चांगली वाटेल. तिथे कसं प्लेन आणि हे कपडे घाल. तू बघतेस का कपडे की तेच बघतेस? कुठला आवडतोय? अरे हे असं घालायचं असतं. हे चला मी पण 2 ट्रॅक घेतल्या आणि झाली माझी शॉपिंग तर झाली. पण अजून मला 5-6 तरी टी शर्ट पाहिजे जिमसाठी. 2च घेतलेत. 2 शॉर्ट्स घेतल्या, 2 टी शर्ट, 2 ट्रॅक घेतलेत. आता फक्त घरी जाऊन बघितलं पाहिजे चांगल्या होत आहेत की नाही होत आहेत, बरोबर दिसत आहेत की नाही दिसत आहेत त्या. अरे लग्नाला चाललीस तू? हे चल हिला नको, चल हिला खायला द्यावे आणि गप्प बसवे हिला. चल बोलून करायचं म्हणूनच बोलते. आणि हे कसं आहे? 1100 रुपये का? अब कुछ भी बोल रहे आप. बऱ्यापैकी सामान घेतलं आणि आता काहीतरी जेवायला जाऊया. भूक लागली, जेवायला जाऊ. कृषिकाला खूप भूक लागली. कुठं? हॉटेलात. ठीक आहे, काय खाणार आहेस? तर हा प्युरिफायरसाठी आम्ही आलेलो, एवढा फिरलो आणि फायनली हा ही अवेलेबल आहे ना, मग घेऊन जाऊ शकतो ना. पोल्युशन वगैरे असतं, हा खेचून घेतो पूर्ण. बघूया आता काय बेस्ट प्राईज होते याची. उचल उचल. काय ते आहे ना आपल्याकडे अंड्याचं.
तर आता चेक करून बघतोय व्यवस्थित चालतोय की नाही, नाही तर काही घरी घेऊन जायचो आणि प्रॉब्लेम आहे. हा मोठा आहे हा, कमीत कमी 300 स्क्वेअर फीट रूमसाठी इनफ आहे. हा ओके. ये कुछ कागज वगैरह निकलना है या रेडी है वो? इसका ये पेपर रहेगा. तर बघूया कसं हे चालू करतो. तर जस्ट घरी पोचलो आणि संध्याकाळचे 8 वाजलेत आणि खूप वेळ बाहेर होतो, म्हणजे अर्धा दिवस शॉपिंगमध्ये आणि ह्या क्रोमामध्येच गेला. तर हा शेवटी फोटो. पहिले जे कपडे आणलेत कपडे घालून बघतो कसे वाटत आहेत. बरोबर आहे. बघू परफेक्ट एकदम चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. कपडे तर व्यवस्थित झाले. आता याला जागा करू कुठं लावायची बघू. मला वाटलं छोटा असेल, मोठा आहे. तर फायनली इकडे सेट झालं आणि चालू करू आपण. सोपं आहे, जास्त काय हार्ड नाही आहे. आणि जेव्हा ही ब्लू लाईट असते ना तेव्हा एअरची क्वालिटी ही व्यवस्थित आहे या तुमच्या एरियामधली, हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा ती रेड असते तेव्हा ती खूपच पॉल्युशन आहे असं त्याचा अर्थ असतो. तर आपली ब्लू आहे म्हणजे व्यवस्थित आहे आपल्या इथे. त्यानंतर याच्यामध्ये मोड आहेत सोपी एकदम. एक हा नाईट मोड म्हणजे एकदम सायलेंटली चालणार तो. त्यानंतर हा मोड जो थोडा स्लो चालेल आणि त्यानंतर हा एकदम फास्ट. जास्तच धूर वगैरे असेल किंवा जास्तच पोल्युशन किंवा काहीतरी पार्टी करताय त्यावेळी हा मोड चालू करायचा आणि पूर्ण तो खेचून घेणार आतमध्ये जे काही कार्बन वगैरे सगळं असेल तेव्हा. 1 हफ्त्यानंतर याचा बरोबर रिव्ह्यू करू, म्हणजे हा ओपन करू. ओपन केल्यावरती याच्यामध्ये किती घाण जमा झाली ती आपल्याला समजेल आणि 1 हफ्त्यानंतर बरोबर तुम्हाला ही खोलून दाखवेन. घर बंद जरी असलं तरी धूळ जमा होते घरामध्ये, तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि तीच आपल्या लंग्समध्ये जाते. आणि तसं पण खिशात पैसे असले की काय नाही करते असं सुस्त माणसाला, मग तो स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायला चालू करतो वगैरे असं खूप काय करतो. आणि त्यानंतर त्यामुळे फॅमिली पण सेफ होते. तुला सारखंच कसं सुचतं हे घ्यावं ते घ्यावं, म्हणजे काय ना काही घेतच असतो हा. आणि मी मागितलं तर त्याच्या खिशातनं पैसे निघणार नाही. आता हवा घे, आता असली हवा, शुद्ध हवा. तुझी हवा. तू शुद्ध हवेसोबत आम्हाला पिझ्झावर मागव आता. मग कशी का कशी हवा आहे? हवा खात खात पिझ्झा खाऊ काय? हां ऑलरेडी याची 2 वर्षाची वॉरंटी आहे. त्याच्यामध्ये फिजिकल डॅमेज नाही आहे. त्याचा जो फिल्टर असतो तो जर खराब झाला तर तो आपल्याला बदलायचे असते, तो कवर नसतो. बाकी जे काही होईल त्याच्यामध्ये त्याची वॉरंटी आहे त्याच्यामध्ये. आणि एक्स्ट्रा मी 2 वर्षाची पण वॉरंटी घेतली, त्याच्यामध्ये फिल्टरची नाही आहे. बाकी काहीही झालं तर ते रिप्लेसमेंट पण करू शकतो. रिपेअर जर होत नसेल तर रिप्लेसमेंट करू शकतो. आणि जर रिप्लेसमेंट नाही करायचं आहे तर 12,000ची काहीतरी 2,000 एक्स्ट्रा करून ती 12,500 रुपये झाले. तर ती 12,500 आपल्याला पूर्ण मिळतात म्हणजे त्या गोष्टीचं जर दुसरी काहीतरी वस्तू असेल समजा 15,000ची तर ते 12,500 मायनस होतील आणि पुढचे फक्त 2-2,500 जे काय अमाऊंट उरते ती भरावी लागणार. म्हणजे अशी टोटल 4 वर्ष आपण सेफ आहे. मस्त बघा कृषिकांनी कपडे रेडी केलेत तिचे. मस्त वाटतंय ना? तुला आपण असेच कपडे आता घेऊया म्हणजे धुवायची पण गरज नाही. पागल पोरगी एवढे कपडे घेतो तर पप्पा ते घेतले नाही, हे घातलं. मस्त ना, अशीच फिर मग मस्त फॅशन शोला. मस्त वाटत कपडे, एकदम भारी बनवलेस. तुला फोन केलेला घरी, मग त्याला कॉल बॅक. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि उद्यापासून जिमला जायचा प्रयत्न करतोय, बघूया आता कसं मॅनेज होईल. आणि उद्यापासून डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करतो, बघूया किती पॉसिबल होतं आहे, कारण एवढं रोजचं डेली करणं पॉसिबल नसतं तेवढं. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.